स्टार्ट. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. जय श्रीकृष्ण. आज आपण 12वा अध्यायाचा अर्थ बघणार आहोत. 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. फक्त 20 श्लोकांचा हा अध्याय आहे. दिसायला अत्यंत छोटा पण आचरणाला अत्यंत अवघड असा हा अध्याय. या अध्यायाचा उद्देश आपल्याला जीवनामध्ये आचरता आला तर भगवंत दूर नाही या खात्री खुद्द भगवंतांनीच दिली आहे. असा माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे असं भगवंतच खुद सांगतात. 9व्या अध्यायातील 26व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, पत्रं पुष्पं फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तु प्रवृत्त मश्नामी प्रयतात्मनः. म्हणजेच जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे फल, पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे 18व्या अध्यायामध्ये 55व्या श्लोकात भगवंत म्हणतात, भक्त्या माम बीजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो असे खुद्द भगवंतांनी आपल्याला सांगितलेले आहे. तर या अध्यायामध्ये आपण भक्ती कशी करावी, उपासना कशी करावी, निर्गुण साकार भक्तीबद्दल आणि याबद्दल आपण त्यांची लक्षणे काय आहे हे आपण या अध्यायामध्ये बघणार आहोत. तर 11व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवंत म्हणतात, हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. याचाच संदर्भ घेऊन आपण भक्तियोगाला सुरुवात करूया. तर अर्जुन द्विधा मनस्थितीमध्ये असतो आणि त्याला साकार रूपाची पूजा साकार रूप की निराकार रूप यांचं यामध्ये कन्फ्युजन असतं. तर तो अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, एवं सतत युक्ताये भक्ता स्वाम पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तं तेषां के योग वित्तमः. अर्जुनाने पृच्छा केली की जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहे आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते. श्रीकृष्णांनी आतापर्यंत साकार, निराकार आणि विश्वरूपाचे तसेच सर्व प्रकारच्या भक्तांचे आणि योगी जनांचे विवरण केले आहे. सामान्यतः योग्यांचे 2 प्रकारे वर्गीकरण करता येते. एक म्हणजे निर्विशेषवादी आणि दुसरा म्हणजे सविशेषवादी, म्हणजे साकार आणि निराकार. साकारवादी भक्त संपूर्ण शक्तीने स्वतःला भगवत सेवेमध्ये संलग्न करतो. निर्विशेषवादी सुद्धा स्वतःला प्रत्यक्ष कृष्ण सेवेमध्ये नव्हे तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्माच्या ध्यान करण्यात संलग्न करतो. तर भक्तीद्वारे भगवंताची प्रत्यक्ष सेवा करणाऱ्यांना सविशेषवादी असे म्हटले जाते. जे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करतात त्यांना निर्विशेषवादी असे म्हटले जाते. तर या 2 पैकी कोणती स्थिती अधिक उत्तम आहे हे अर्जुन या श्लोकामध्ये विचारित आहे. परम सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी निरनिराळे मार्ग आहेत, परंतु या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की भक्ती योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. हा प्रत्यक्ष आणि भगवंताचे सानिध्य प्राप्त करण्याचा सहज सुलभ मार्ग आहे. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की जीव म्हणजे भौतिक शरीर नसून आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे. परम सत्य म्हणजे आध्यात्मिक पूर्णत्व आहे. 7व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले की जीव हा परम सत्याचा अंश आहे आणि म्हणून त्याने आपले ध्यान परम सत्यावर पूर्णपणे केंद्रित करणे आवश्यक आहे. नंतर पुन्हा 8व्या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे की देहत्याग करतेवेळी जो कोणी कृष्ण चिंतन करतो त्याला तात्काळ आध्यात्मिक जगताची कृष्ण लोकाची प्राप्ती होते. आणि 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले की सर्व योग्यांमध्ये जो सदैव आपल्या हृदयामध्ये कृष्ण स्मरण करतो तो परमसिद्ध योगी होय.
म्हणून जवळजवळ प्रत्येक अध्यायाचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की मनुष्याने श्रीकृष्णाच्या साकार रूपावर अनुरक्त झाले पाहिजे, कारण हीच सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती आहे. 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला अनुभव आला की श्रीकृष्णाचा साकार रूपामध्ये अनुरक्त होणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे, कारण त्यामुळे तो इतर सर्व रूपे जाणू शकत होता आणि त्याच वेळी त्याच्या श्रीकृष्णावरील प्रेमात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नव्हता. अर्जुनाने या श्लोकात श्रीकृष्णांना विचारलेल्या प्रश्नामुळे परमसत्याच्या निराकार आणि साकार रूपातील भेद आपल्याला इथे स्पष्ट होतो. याचे उत्तर म्हणून श्री भगवान म्हणतात, श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. श्री भगवान म्हणतात, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की जे माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतो आणि श्रद्धा व भक्तिभावाने मला भजतो, तोच योगामधील परमसिद्ध पुरुष होय. अशा कृष्ण भावना भावित व्यक्तीच्या कोणत्याही क्रिया भौतिक नसतात, कारण तो सर्व काही श्रीकृष्णा प्रित्यर्थच करीत असतो. शुद्ध भक्त निरंतर सेवेमध्ये संलग्न असतो. कधी तो जप करीत असतो, तर कधी कृष्ण कथेचे वाचन करतो, श्रवण करतो, कधी तो प्रसाद तयार करतो, कधी कृष्णासाठी काही खरेदी करायला जातो बाजारात, कधी मंदिर मार्जन करतो, तर भोजन पात्र स्वच्छ करतो. अशा प्रकारे विविध काम कशा भगवंता प्रित्यर्थच करीत असतो. अशा रीतीने एक क्षणही वाया घालवत नाही. असे कर्म म्हणजे समाधिस्थ कर्म होय. आपण इथे भक्त शिरोमणी भक्त प्रल्हाद महाराजांनी म्हटलेलं आहे, श्रीमद भागवतम मधील 7वा स्कंद अध्याय 5 मधील 23 आणि 24 श्लोकामध्ये भक्त शिरोमणी भक्त प्रल्हाद महाराज म्हणतात, भगवान विष्णूच्या पारलोक साज सज्जा आणि लीलांचे श्रवण करणे, याचं उदाहरण म्हणजे परीक्षित महाराज. त्यांचे कीर्तन करणे याचं उदाहरण म्हणजे श्री सुखदेव गोस्वामी. त्यांचे स्मरण करणे भक्त प्रल्हाद आणि भगवानच्या कमल चरणाची सेवा करणे याचं उदाहरण बघा. सज्जननी भगवानाची पूजा करणे म्हणजे उदाहरणार्थ प्रीतू महाराज. भगवानची स्तुती करणे उदाहरण म्हणजे अक्रूरजी. भगवानच्या भगवानाचा सेवक बनणे, मित्र मानणे अर्थातच अर्जुन. आणि भगवानाला आपलं सर्वस्व समर्पित करणे याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बली महाराज. दुसऱ्या शब्दात सांगावे तर आपल्या शरीराने, मनाने आणि वाणीने भगवंताची सेवा करणे. या 9 विधी यांना शुद्ध भक्ती सेवाच्या रूपात विधींद्वारे आपला जीवन श्रीकृष्णाच्या सेवेत समर्पित केले आहे. त्यांना सर्वात विद्वान व्यक्ती समजावे, कारण त्यांनी पूर्ण ज्ञान प्राप्त केलेले आहे. तर या पद्धतीने यामध्ये आपल्याला नऊ नवविधा भक्ती भागवत पुराणामध्ये आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पाच सेवा, अर्चना, वंदना, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे आपल्याला भगवंतांनी सांगितलेले आहे. तर हेही आपल्याला जमत नसेल तर ते म्हणतात, ये त्वक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंतेच कूटस्थं अचलं ध्रुवं सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्तित अविकारी स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या निर्विष्णुकी ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात असे भगवंत आपल्याला इथे सांगत आहेत. जे प्रत्यक्षपणे भगवान शिवू इतर अप्रत्यक्ष पद्धतीने त्याच उद्दिष्टाच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करतात.
असतात त्यांना सुद्धा शेवटी कृष्ण प्राप्ती होते. अनेकानेक बकाली आहेत हे जाणून घेतो आणि त्यांचा आश्रय घेतात. अनेकानेक जन्मानंतर मनुष्याला जेव्हा पूर्ण ज्ञान प्राप्त होते तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जर मनुष्याला भगवत प्राप्ती करायची असेल तर त्याने इंद्रिय संयमन करणे, प्रत्येकाची सेवा करणे आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ कार्य करणे अत्यावश्यक आहे. याचा गर्भित अर्थ असा आहे की त्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे आवश्यक आहे. अन्यथा परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही. भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी बऱ्याचदा खूप तपस्या करावी लागते. अंतरात्म्यामधील परमात्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी मनुष्याला पाहणे, ऐकणे, कर्म करणे इत्यादी क्रियांचा पूर्णपणे विलय करावा लागतो. त्यानंतर त्याला परमात्मा हा सर्वव्यापी असल्याचे ज्ञान होते. परमात्म्याची अनुभूती झाल्यावर मनुष्य कोणत्याही जीवाचा द्वेष करीत नाही. त्याला मानव आणि पशु यामध्ये भेद दिसत नाही, कारण तो देहरूपी बाह्य आवरण पाहत नाही, तर केवळ आत्म्याचे स्वरूप पाहतो. परंतु सामान्य मनुष्यासाठी निर्विशेष रूपाच्या साक्षात्काराची ही पद्धत अतिशय कठीण आहे. तर हेही नाही जमत असेल तर भगवंत पुढे म्हणतात, क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्त चेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमी योगीजन परम सत्याच्या अचिंत्य अव्यक्त निर्विशेष स्वरूपाच्या प्राप्तीचा मार्ग अनुसरतात. त्यांना ज्ञानयोगी म्हटले जाते. आणि जे योगी पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भगवत भक्तीमध्ये. आता या ठिकाणी ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यातील भेद निश्चितपणे स्पष्ट करण्यात आला. ज्ञानयोगाचा मार्ग हा शेवटी जरी भगवंताकडेच नेणारा असला तरी तो अतिशय कष्टप्रद आहे. तर भक्तियोगाच्या मार्गात प्रत्यक्ष भगवंताच्याच सेवेमध्ये संलग्न व्हावे लागत असल्याने देहधारी जीवांसाठी हा मार्ग अत्यंत सहज, सुलभ आणि स्वाभाविकच आहे. वैदिक प्रमाणानुसार पूजन हे सगुण आणि निर्गुण असू शकते. मंदिरातील अर्चा विग्रहाचे पूजन हे देखील सगुण होय, कारण भगवंत भौतिक तत्वांद्वारे प्रगट झालेले असतात. परंतु पाषाण, काष्ट किंवा रंगाद्वारे भगवंताचे अर्चा विग्रह प्रगट झाले असले तरी ते अर्चा विग्रह प्राकृत नसतात. हे भगवंताचे परिपूर्णत्व आहे. प्रत्येक जीवासाठी कृष्ण भावना भक्तिपूर्ण सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर मनुष्याने या भक्ती योगाकडे दुर्लक्ष केले तर तो नास्तिकतेकडे जाऊ शकतो. अशा रीतीने या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे इंद्रियातीत अचिंत्य अशा अव्यक्ता वर ध्यान करण्यास विशेषतः या कलियुगात कधीही या मार्गाची शिफारस केलेली नाही. हे 1, 2, 3, 4, 5 या इथे आपल्याला स्पष्ट केलेले आहे साकार आणि निराकार रूपाची उपासना कशी करावी. आता 6, 7, 8 या श्लोकांमध्ये आपल्याला भक्तीचे महत्व सांगितलेले आहे. तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्याचा हे पार्था मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. या ठिकाणी भाग्यवान आहेत, कारण भगवंत त्यांचा संसार सागरातून त्वरित उद्धार करतात. शुद्ध भक्तीमुळे मनुष्याला साक्षात्कार होतो. ती भगवंताची सेवा करणे हे जीवाचे कर्तव्य आहे आणि जर त्याने हे कर्तव्य निभावले नाही तर त्याला मायेची सेवा करावी लागते. जसं पूर्वी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तीद्वारेच भगवंतांना जाणे शक्य आहे. म्हणून मनुष्याने अनन्य भक्ती केली पाहिजे. श्रीकृष्णाची प्राप्ती करण्याकरिता त्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांच्या ठायी स्थित केले पाहिजे. मनुष्याने केवळ श्रीकृष्णाप्रित्यर्थच कर्म केले पाहिजे. तो कोणत्या प्रकारचे कर्म करीत आहे हे महत्वपूर्ण नाही, तर ते कर्म केवळ श्रीकृष्णाप्रित्यर्थ करणे महत्वाचे आहे. हाच भक्तीचा आदर्श आहे.
भक्ताला भगवंतांना संतुष्ट करण्यावाचून इतर काहीही प्राप्त करण्याची इच्छा नसते. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हेच त्याच्या जीवनाचे ध्येय असते. आणि ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाने सर्व काही त्याग केले, त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या संतुष्टीकरिता भक्त कशाचाही त्याग करू शकतो. ही पद्धती अत्यंत सुगम आहे. मनुष्य आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कुठल्याही कर्मामध्ये पूर्णपणे लक्ष देऊ शकतो आणि त्याच वेळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे या महामंत्राचा जपही करू शकतो. अशा दिव्य कीर्तनाने भक्त भगवंताकडे आकृष्ट होतो. भगवंत या ठिकाणी वचन देतात की याप्रमाणे भक्तीमध्ये संलग्न झालेले शुद्ध भक्ताचा भगवंत विना विलंब संसार सागरातून उद्धार करतात. वराह पुराणात पुढील एक श्लोक दिलेला आहे. नयामी परमम स्थान दिगतीम विना गरुड स्कंध मारोप्य यथेच्छ मनी वारितः. या श्लोकाचे तात्पर्य हेच आहे की भक्ताने स्वतःला वैकुंठ लोकात नेण्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. याची जबाबदारी स्वतः भगवंतांनी घेतली आहे. या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात, मी स्वतः भक्ताचा उद्धारक होतो. एखाद्या बालकाची माता पिता पूर्ण काळजी घेतात आणि म्हणून बालक सुरक्षित असते. त्याचप्रमाणे भक्ताने स्वतः योगाभ्यासाद्वारे इतर ग्रहलोकाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करण्याची मुळीच आवश्यकता तात्काळ येतात आणि या संसार सागरातून त्याची त्वरित मुक्तता करतात. याचं एक उदाहरण म्हणजे समुद्रात पडलेल्या मनुष्याने जरी अतिशय धडपड केली आणि पोहण्यात तो जरी अतिशय निष्णात असला तरी तो स्वतः सहजपणे त्याच्याचप्रमाणे जोपर्यंत इतर कोणी मनुष्य त्याला पाण्यातून बाहेर काढे नाही तेव्हा त्याची सुटका होईल. याचप्रमाणे भगवंत आपल्याला या संसार सागरातून बाहेर काढतात. मनुष्याने केवळ सुगम कृष्ण भावनेचे आचरण केले पाहिजे आणि पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे. बुद्धिमान मनुष्याने इतर कोणत्याही मार्गाच्या तुलनेत भक्ती मार्गाला नेहमी प्राधान्य द्यावे. मनुष्याने सकाम कर्माच्या विविध मार्गी आणि तार्किक ज्ञान प्राप्तीचे मागे लागू नये. भगवत भक्तीमध्ये निमग्न असणाऱ्या भक्ताला इतर योग मार्गांपासून तर्कवाद, कर्मकांड, दान, यज्ञ इत्यादी पासून प्राप्त होणारे लाभ आपोआपच प्राप्त होतात. भक्ती योगाचा हा विशेष अनुग्रह आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे या पवित्र हरिनामाचा केवळ जप केल्याने भगवत भक्ताला परम लक्ष्याची प्राप्ती सुखाने आणि सहजपणे होते. परंतु याच परम लक्ष्याची प्राप्ती इतर कोणत्याही धार्मिक विधीने होऊ शकत नाही. भगवद्गीतेचा निष्कर्ष 18व्या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. केवळ कृष्ण भावना भावित भक्तियोगाचे आचरण केले पाहिजे. यामुळे त्याला जीवनाच्या परमोच्च संसिद्धीची प्राप्ती होईल. म्हणून स्वतःहून आध्यात्मिक साक्षात्काराद्वारे स्वतःचा उद्धार करण्याचा निष्फळ प्रयत्न करू नये. प्रत्येकाने सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे आणि यामध्ये जीवनाची परमसिद्धी आहे असे भगवान आपल्याला इथे सांगत आहेत. मय्येव मन आधस्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत उद्भन्न संशयः. माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतांवर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर. अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. जो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न असतो त्याचा भगवंताशी साक्षात संबंध असतो आणि म्हणून आरंभापासून तो दिव्य अवस्थेमध्ये स्थिर नाही. तथा शारीरिक स्तरावर राहत नाही तर तो श्रीकृष्णाच्या ठाई वास करतो. भगवंत आणि पवित्र हरिनाम हे अभिन्न आहे. म्हणून जेव्हा भक्त हरे कृष्ण जप करीत असतो तेव्हा श्रीकृष्ण आणि त्यांची अंतरंगा शक्ती भक्ताच्या जिव्हेवर नृत्य करीत असतात. जेव्हा तो श्रीकृष्णांना भोग अर्पण करतो
तेव्हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष ते खाद्यपदार्थ ग्रहण करतात आणि हा कृष्ण प्रसाद खाऊन भक्त कृष्णमय होतो. जो मनुष्य अशा सेवेमध्ये संलग्न होत नाही, तो हे कसे घडते या संबंधित भगवद्गीतेत आणि वेदामध्ये जरी निवेदन केलेले असले तरी तो जाणू शकत नाही. आता आपल्याला भक्तीचे आध्यात्मिक साधन कोणते हे 9, 9, 10, 11 आणि 12 या श्लोकामधून आपल्याला कळणार आहे. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्ती योगाच्या नियामक तत्वाचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर. तर आपल्याला इथे विविध मार्ग दाखवलेले आहेत. भक्ती योगाचे नियमाचे पालन केल्याने मनुष्य मला प्राप्त करू शकतो असे भगवंत आपल्याला इथे सांगत आहे. भक्ती योगाच्या नियामक विधी विधानाचे पालन करण्यासाठी मनुष्याने निष्णात आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट नियमांचे पालन केले पाहिजे. उदाहरणार्थ प्रातःकाळी लवकर उठून स्नान करणे, अर्चा विग्रहाला फुले वेचून अर्पण करणे, अर्चा विग्रहासाठी भोग तयार करणे, प्रसाद ग्रहण करणे इत्यादी. याप्रमाणे मनुष्याने पाळावयाचे अनेक विधी नियम असतात आणि त्याने शुद्ध भक्ताकडून भगवद्गीता व श्रीमद भागवताचे सतत श्रवण केले पाहिजे. अशा अभ्यासाने कोणताही मनुष्य भगवत प्रेमाच्या अवस्थेप्रत उन्नत होऊ शकतो आणि नंतर निश्चितच भगवत धामाची प्राप्ती करण्यात तो अग्रेसर होतो. विधी विधानानुसार आणि आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने केलेल्या भक्ती योगाच्या अभ्यासाने निश्चितपणे भगवत प्रेमाच्या स्तराप्रत उन्नती होते. हेही करू शकत नाही तर भगवंत पुढे बोलतात, अभ्यासेप्त समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. जर तू भक्ती योगाच्या विधी विधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर. कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. हे कसे? 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकामध्ये करण्यात हे पूर्वीच विवरण केलेले आहे. कृष्ण भावनेच्या प्रचाराबद्दल मनुष्याला अनुभूती असली पाहिजे. जर भक्तियोगाच्या विधी विधानाचा अभ्यास मनुष्य करू शकत नसेल तर तो अशा प्रचार कार्याला सहाय्य करू शकतो. कोणत्याही कार्यासाठी भूमी, भांडवल, संघटना, परिश्रमाची आवश्यकता असतेच. ज्याप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये मनुष्याला राहण्याकरिता जागा, गुंतवणुकीसाठी भांडवल, परिश्रम, विस्तार करण्याची संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे या गोष्टींची कृष्ण सेवेमध्येही आवश्यकता असते. यामधील प्रमुख भेद म्हणजे सांसारिक कर्म हे इंद्रिय तृप्तीकरिता केले जाते. तथापि तेच कर्म श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता करता येते. असे कर्म म्हणजेच आध्यात्मिक कर्म. जर मनुष्याकडे पुरेसे धन असेल तर कृष्ण भावनामृताच्या प्रचारासाठी मंदिर किंवा कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी तो आर्थिक सहाय्य करू शकतो किंवा ग्रंथ प्रकाशनात तो सहयोग करू शकतो. असे कार्य करण्यासाठी विविध कार्यक्षेत्रे आहेत आणि एखाद्याने यामध्ये आस्था ठेवावी. मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करू शकत नसेल तर कृष्ण भावनेच्या प्रचारार्थ तो आपल्या कर्मफलांचा भाग अर्पण करू शकतो. कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वेच्छेने केलेल्या या सेवेमुळे मनुष्याला भगवत प्रेमाच्या उच्चतर अवस्थेप्रत उन्नत होता येते. या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर तो परिपूर्ण होतो आणि भगवंताची कृपा प्राप्त करतो. जर हेही जमत नसेल तर आपल्याला पुन्हा भगवंत सांगतात की अथेतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागन तथा कुरु यतात्मवान. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्म फलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. म्हणजेच जर कधी असे होते की सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक बांधिलकीमुळे अथवा इतर अडचणीमुळे मनुष्याला कृष्ण भावनाभावित कार्यासाठी सहानुभूती देखील व्यक्त करता येत नाही. प्रत्यक्षपणे जर कृष्ण भावनेच्या कार्यामध्ये स्वतःला निमग्न केले तर त्याला कुटुंबियांकडून विरोध होऊ शकतो अथवा इतर अनेक अडचणी उद्भवू शकतात. ज्याला अशी समस्या आहे
त्याने आपल्या सर्व फलांचा त्याग सत्कार्याकरिता करावा असे सांगण्यात आले आहे. या वेदामध्ये अशा विधींचे वर्णन करण्यात आले आहे. तेथे यज्ञ आणि विशिष्ट पुण्यकर्मांचेही वर्णन आहे. समाजसेवा, जातीसेवा, राष्ट्रसेवा, देशाकरिता त्याग इत्यादींचा स्वीकार करता येतो, जेणेकरून मनुष्याला कधीतरी शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होईल. भगवद्गीतेत 18व्या अध्यायामध्ये 46व्या श्लोकात आपल्याला असे आढळते की यत प्रवृत्तीर्भूतानाम, जर मनुष्याने श्रेष्ठ सत्कार्याकरिता त्याग करण्याचा निश्चय केला तर मग कृष्ण कर्म हेच सर्वश्रेष्ठ सत्कर्म असल्याचे जरी त्याला माहित नसले तरी तो कर्मफल त्यागरूपी यज्ञामुळे श्रीकृष्ण हेच परम कारण असल्याचे क्रमशः जाणू शकतो. तर इथे आपण भक्तींचे महत्व आपण बघितले. आता आपल्याला 12व्या श्लोकापासून आपल्याला त्यांची लक्षणे, भक्तीची लक्षणे काय आहेत ते सांगितलेले आहे. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ध्यानात ध्यानं विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागात शांतिरनंतरम. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनःशांती प्राप्त होते. जसं पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिल्याप्रमाणे भक्तीचे 2 विधी सांगितले. साधना भक्ती अर्थात विधानांचे पालन करणे आणि रागानुगा भक्ती अर्थात भगवंताविषयी अनुराग उत्पन्न करणे. ज्यांना कृष्ण भावनेच्या तत्वांचे वास्तविकपणे पालन करता येत नाही त्यांनी ज्ञानाचे अनुशीलन करणे योग्य आहे. कारण ध्यानाद्वारे मनुष्य आपली स्वरूप स्थिती जाणू शकतो. क्रमाक्रमाने ज्ञानाची परिणिती ध्यानामध्ये होते. ध्यानाद्वारे हळूहळू मनुष्य भगवंतांना जाणू शकतो. असेही विधी आहेत ज्याद्वारे मनुष्य स्वतःला परमतत्व समजतो. आणि जर मनुष्य भक्तीमध्ये संलग्न होऊ शकत नसेल तर अशा ध्यान धारणेला प्राधान्य दिले जाते. कृष्ण भगवद्गीतेत प्रत्यक्ष पद्धतीवर जोर देण्यात आला आहे. सर्वांनी प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्णांना शरण जावे असे सूचित करण्यात आलेले आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च, निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी, संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढ निश्चयः, मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुख दुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे असे साक्षात भगवंत आपल्याला इथे सांगत आहे. त्यानंतर यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः, हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तयः च मे प्रियः. यामध्ये आपल्याला भगवंत, या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत सांगतात ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे असे खुद्द भगवंत आपल्याला इथे या श्लोकामध्ये सांगत आहे. अनपेक्ष शुचिर्दर्श उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्तीसाठी अत्यंत प्रिय आहे असे भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहे. एखाद्याने भक्ताला धन देऊ केले तरी ते मिळण्याकरिता त्याने धडपड करू नये. भगवंताच्या कृपेने जर आपोआपच भक्ताला धनप्राप्ती झाली तर त्यामुळे तो हुरळून जात नाही. स्वाभाविकच भक्त दिवसातून निदान 2 वेळा तरी स्नान करतो,
आणि आपली साधना करण्यासाठी प्रातःकाळी लवकर उठतो. याप्रमाणे साहजिक असतो, अंतर्बाह्य पवित्र असतो. जीवनातील सर्व कर्मांचे सार माहीत असल्याने भक्त हा नेहमी दक्ष असतो आणि वैदिक शास्त्रांवर त्याचा दृढ विश्वास असतो. भक्त हा कोणत्याही एका विशिष्ट पक्षाची बाजू घेत नसल्यामुळे तो चिंतामुक्त असतो. तो सर्व उपाधीतून मुक्त असल्यामुळे कधीच दुःखी होत नाही. शरीर हीच एक उपाधी आहे हे जाणून शारीरिक दुःखापासून तो मुक्त असतो. उदाहरणार्थ प्रचंड इमारतीच्या बांधकामासाठी पुष्कळ शक्ती खर्ची पडते आणि जर असे बांधकाम त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यास लाभदायक ठरत नसेल, तर तो मंदिर बांधू शकेल आणि त्यासाठी सर्व प्रकारचे कष्टही करेल, परंतु स्वतःसाठी एखादे मोठे घर बांधणार नाही. यो न वृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः. जो हर्षितही होत नाही आणि दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे, असे भगवान आपल्याला इथे सांगतात. भौतिक लाभामुळे शुद्ध भक्त हर्षित होत नाही किंवा दुःखी होत नाही. तसेच आपल्याला एखादा पुत्र किंवा शिष्य मिळविण्यास तो फारसा उत्सुक नसतो किंवा ते न मिळाल्यामुळे तो दुःखही करत नाही. आपल्याकडील अतिप्रिय गमावल्यामुळे प्राप्त न झाल्यास व्यथिती होत नाही. तो सर्व प्रकारच्या शुभाशुभ पापकर्मांच्या पलीकडे असतो. भगवंताच्या संतुष्टी प्रित्यर्थ तो सर्व प्रकारची संकटे सहन करण्यास तयार असतो. त्याच्या भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही. असा भक्त श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. समशत्रो च मित्रे च तथा मानापमानयोः. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विमोनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मान अपमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे, असे भगवंत इथे सांगतात. अर्थात जो भक्त ये तु ये तु धर्म्या ये तु धर्मामृतमिदं यथोक्तपर्युपासते श्रद्धानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः. जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष्य मानून श्रद्धांत आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात. या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकापासून मय्यावेश्य मनो ये माम, माझ्यावर मन स्थिर करून ते शेवटच्या श्लोकापर्यंत ये तु धर्मामृतमिदम, शाश्वत कार्यांचा धर्म भगवंतांनी त्यांना प्राप्त करण्याच्या दिव्य सेवा पद्धतीचे वर्णन केले आहे. असे विधी भगवंतांना प्रिय आहेत आणि जो मनुष्य या विधींमध्ये संलग्न होतो त्याचा भगवंत स्वीकार करतात. अर्जुनाने प्रश्न विचारला होता की यापैकी श्रेष्ठ कोण, निर्विशेष ब्रह्माच्या मार्गामध्ये संलग्न झालेला की भगवंताच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न झालेला. आणि भगवंत याचे इतके स्पष्ट उत्तर देतात की आध्यात्मिक साक्षात्कारासाठी भगवत भक्ती हा सर्वोत्तम विधी आहे, यात मुळीच संदेह नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या अध्यायात निश्चित केले आहे की सत्संगाद्वारे मनुष्याच्या ठायी शुद्ध भक्तीविषयी आसक्ती निर्माण होते. त्या योगे मनुष्य आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करतो आणि त्याच्याकडून श्रद्धा, आसक्ती, भक्तिभावाने श्रवण, कीर्तन, भक्तीच्या विधी नियमांचे पालन करण्यास प्रारंभ करतो. याप्रमाणे मनुष्य भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो. हाच मार्ग या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे. म्हणून भगवत प्राप्तीकरिता केवळ भक्ती हाच एकमेव आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे. या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ आध्यात्मिक साक्षात्काराकरिता परम सत्याच्या निर्विशेष स्वरूपाची शिफारस करण्यात आली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मनुष्याला जोपर्यंत शुद्ध भक्तांची संगत लाभत नाही तोपर्यंत निर्विशेष ब्रह्म लाभदायक ठरू शकते. निर्विशेष ब्रह्माची प्राप्ती करण्याकरिता मनुष्य फलाशा विरहित कर्म करतो आणि चेतन तत्व आणि पदार्थाचे आकलन होण्याकरिता ज्ञानाचे अनुशीलन व ध्यान करतो. जोपर्यंत मनुष्याला शुद्ध भक्तांचा संग लाभत नाही तोपर्यंत हे आवश्यक आहे.
सुदैवाने मनुष्यामध्ये कृष्ण भावने संलग्न होण्याची इच्छा विकसित झाली तर त्याला आध्यात्मिक साक्षात्कारातील क्रमिक पद्धतीचे अवलंबन करण्याची आवश्यकता नाही. भगवद्गीतेतील मधल्या 6 अध्यायांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे भक्ती ही अधिक अनुकूल आहे. मनुष्याने प्राण धारणाकरिता पण भगवत कृपेने सर्व गोष्टी आपोआपच घडून येतात. या प्रकारे भगवद्गीतेच्या भक्तियोग या 12व्या अध्यायातील भाष्य संपन्न झाले. यामध्ये आपल्याला मी शेवटी हेच म्हणू शकते की भगवंतांनी आपल्याला भक्तीचे खूप लक्षण सांगितले हे तर त्याविषयी मी एक किंवा उत्तम भक्तीचे लक्षण कोणते त्याबद्दल एक श्लोक आहे. अहिंसा प्रथमं पुष्पम पुष्पम इंद्रिय निग्रह सर्वभूतदया पुष्पम क्षमा पुष्पम विशेषतः शांती पुष्पम तप पुष्पम ध्यान पुष्पम तथैव च सत्यम अष्टमिदं पुष्पम विष्णु प्रीतिकरं भवे. धन्यवाद. जय श्री कृष्ण. छान ताई, छान सांगितलं. म्हणा म्हणा, होऊ दे प्रार्थना. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संगे जगद्गुरुं. चुकलं का? परत एकदा म्हणा वाटल्यास. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. नाईस. छान सांगितलं. अगदी वेगवेगळे उदाहरणं देऊन छान समजून सांगितलं. प्रयत्न केला. नाही नाही, छान झालं, एकदम छान झालं. काहीच प्रॉब्लेम नाहीये. थोडा लिहून ठेवलं तुम्ही, वेगवेगळ्या उदाहरणासहित लिहून ठेवलं. शेवटी थोडस होतं पण मी शॉर्टकट केलं. वेगवेगळे होतं. हो हो. नाही, सुंदर अगदी. चालेल. अजून कोणाला काही बोलायचं का? धन्यवाद. छान सांगितलं. हो, विजयाताई छान सांगितलंय. हो हो, धन्यवाद. ताईंचा पहिला प्रयत्न पण छान झाला अगदी. हो, छान झालं एकदम. भगवंताची भक्ती करायची हेच या अध्यायामध्ये सांगितलं तेच. प्रगती सुंदर आहे. सुंदर प्रगती परत चालू आहे. छान छान, गुड, एकदम सुंदर. सगळं गीता परिवाराची. विशेष म्हणजे समाजसेवा, राष्ट्रसेवा हे पण त्या उदाहरण दिल्यामुळे खूप छान हो, ते वाटलं. तुमची स्वतःची चिकाटी पाहिजे ना कुठल्याला, स्वतःचा प्रयत्न चिकाटी पाहिजे ना. हो तो छान केला पण प्रयत्न. आपण या मार्गातलं हे सुद्धा एक मार्गच आहे ना कृष्ण भक्तीचं. हो, अभ्यास योग आहे ना. हा,